हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे अपकमिंग आरोग्य विभागाचे DHSची फार्मासिस्टची परमनंट वॅकन्सी येणार आहे, तर त्यासाठी मित्रांनो आर.डी. फार्माची एक स्पेशल बॅच स्टार्ट झालेली आहे. तर या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल आणि मित्रांनो तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर हा जो आपला व्हॉट्सअप नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आता मित्रांनो आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. इथे तुम्ही ऑफिशियल साइट बघू शकता. कुठली आहे मित्रांनो? आयुष, डायरेक्टर ऑफ आयुष, गव्हर्नमेंट ऑफ NCT ऑफ दिल्ली. म्हणजे मित्रांनो आयुष कडून मित्रांनो हा नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो हे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे हे डाउनलोड करून आपण अदर सगळ्या गोष्टी इन डिटेल बघणार आहेत की याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी वगैरे काय असणार आहेत. तर त्याच्या आधी मित्रांनो सगळ्यात आधी जे डेट, इम्पॉर्टंट डेट असणार आहेत ते आपण बघणार आहेत. ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जर आपण बघितलं तर मित्रांनो 9 मे 2026 ला ह्याचे ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. आणि मित्रांनो क्लोजिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे लास्ट डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी असणार आहे तर ती म्हणजे मित्रांनो 25 मे 2026 पर्यंत तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तर मित्रांनो आता आपण टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी याच्यामध्ये बघणार आहे. तर इथे आपण 5th पोझिशनला फार्मासिस्टची पोस्ट दिलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता 5th पोस्टला फार्मासिस्ट आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये जर टोटल नंबर ऑफ पोस्ट जर बघितल्या तर 74 फार्मासिस्टच्या पोस्ट असणार. त्याचं डिवायडेशन आयुर्वेदा 19 पोस्ट, त्याच्यामध्ये युनानी 13 आणि होमिओपॅथीच्या 42 पोस्ट. अशा जर टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या पोस्ट बघितल्या तर 74 पोस्ट इकडे असणार आहेत. तर मित्रांनो आता आपण याच्यामध्ये बघू की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितला, डिप्लोमा इन आयुर्वेदा, युनानी, होमिओपॅथी, आयुष of not less than 2 years from a government organization, from a government recognized institute for respective post pharmacist respective stream. तर याच्यामध्ये वेगवेगळे आहेत म्हणून हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे जर आपण बघितलं तर एज लिमिट जर बघितली तर एज लिमिट हे मित्रांनो 27 असणार आहे. आणि ही जी एज लिमिट आहे ही ओपन साठी असणार आहे, जनरल कॅन्डिडेट साठी. त्याच्यानंतर जर तुमची कॅटेगरी असेल जसं SC, ST, OBC तर त्यांना तिथे रिलॅक्सेशन पण भेटणार आहे. तर मित्रांनो इथे जर टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जर आपण बघितल्या ज्या फार्मसीच्या आहेत या 3 आयुर्वेदा, होमिओपॅथी आणि युनानी ह्याचं डिवायडेशन पण कॅटेगरीनुसार केलेलं आहे. तर हे पण बघणं खूप गरजेचं आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना. आता मित्रांनो इथे जर आपण बघितलं तर मोड ऑफ सिलेक्शन जर यांचं बघितलं इथे नोटिफिकेशन मध्ये तर तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, तर याच्यासाठी मित्रांनो या लिंक वरून रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि मित्रांनो ही जी लिंक आहे तुम्हाला आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती ही PDF ॲज इट इज भेटणार आहे. तर PDF एकदा व्यवस्थित रीड करा. त्याच्यानंतर या लिंक वरती या लिंक वर आल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. आणि लास्ट डेट जी असणार आहे ते 25 मे 2026 च्या आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी जे अपियर स्टुडंट आहेत म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन झाल्या जाणार तिकडे, ते ऍप्लिकेशन सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी मित्रांनो कॉन्टॅक्ट केला जाईल. मेल तिकडे तुम्हाला ते शेड्यूल वगैरे जे आहे ते भेटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इंटरव्ह्यूची प्रोसेस हे सगळे ऑफिशियल साईट वरती तुम्हाला दिसेल. आणि मित्रांनो याच्यासाठी जे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार ते इथे तुम्ही बघू शकता. 10चं मार्कशीट असेल, 12चं मार्कशीट असेल, तुमचं डिग्री डिप्लोमाचे जे काही सर्टिफिकेट असणार ते लागेल. कॅटेगरी मधून अप्लाय करताय तर कास्ट सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला इथे लागणार आहे. तर मित्रांनो या PDF मध्ये एवढीच इन्फॉर्मेशन यांनी दिलेली आहे. तर ती सर्व इन्फॉर्मेशन आपण इन डिटेल बघितलेली आहे. तर ही PDF तुम्हाला आपल्या आर.डी. फार्माच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. आर.डी. फार्माच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो आपल्या DHS फार्मसीच्या बॅचला जॉईन करायचं असेल तर हा जो आपला ऑफिशियल नंबर आहे यावरती लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू ऑल.